कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे तामगावला जोडणारा मुख्य रस्ता प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केलाय. त्यामुळे तामगाव ग्रामस्थांनी आक्रमक होऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी तामगावमध्ये जाऊन सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत बोलताना ग्रामस्थांच्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केलंय. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं, मोर्चे काढणं हा हक्क आहे. त्यामुळे न्याय मिळवायचा असेल तर गावकऱ्यांनी एकत्र येऊन घेतलेला निर्णय योग्य आहे. आम्ही ग्रामस्थांबरोबर असून इथून पुढेही ग्रामस्थांबरोबर राहू. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. लोकशाहीत मतदानाचा मोठा अधिकार नागरिकांना देण्यात आला असून तामगाव ग्रामस्थांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलंय. विमानतळामुळे रस्ता बंद झाल्यामुळं बहिष्कार मतदानावर टाकला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय तामगावमधल्या लोकांना विनंती केली की लोकशाहीमध्ये मताचा अधिकार हा मोठा आहे आणि या रस्त्यासंदर्भात आम्ही निश्चितपणे राजकीय ताकद लावून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. सर्वपक्षीय लोक आज बैठकीला उपस्थित होते. त्यांना मी सगळ्यांना विनंती केलेली आहे की आपण हा बहिष्काराचा निर्णय मागे घ्यावा. त्यांनी आश्वासित केले की 2 दिवसामध्ये आम्ही गावची बैठक घेतो आणि गावच्या बैठकीमध्ये हा मुद्दा मांडून यामध्ये निश्चितपणे मार्ग काढतो. जिल्हाधिकारी असतील, प्रांत असतील, हे देखील यामध्ये पॉझिटिव्ह आहेत या सगळ्या विषयामध्ये आणि मग थोडा वेळ लागणार आहे या गोष्टीला. परंतु बहिष्कार हे हत्यार न वापरता आपण सर्वांनी सहकार्य करावं यासाठी ही बैठक झाली. या बैठकीला गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील, सरपंच सुरेखा हराळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत, अर्जुन इंगळे, महेश पिंपळे, मेघा अडनाईक, गायत्री गायकवाड, बाबासाहेब पाटील, हेमंत पाटील, कृष्णा जोंधळेकर, महेश जोंधळेकर, माणिक जोंधळेकर, पोलीस पाटील अरविंद करणे, सागर पाटील, राजेंद्र पाटील, चांदसो मुल्लानी, मनसूर पठाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.